त्याचं तिच्यावर खूप प्रेम होतं, पण त्याचा इगो ॲटिट्यूडमुळे ती त्याला पसंत करत नव्हती. ती मात्र त्याला पहिल्याच नजरेत आवडली होती आणि काहीही करून तिला मिळवायचं हा त्यानं चंग बांधला होता. अर्जुनच्या बहिणीची क्लासमेट होती ती. बहिणीला कॉलेजला सोडायला आला आणि तिच्यामध्ये हरवून गेला. त्याने त्याच्या बहिणीला सांगून तिच्याशी मैत्री करायचा प्रयत्न केला, पण त्याच्या स्वभावामुळे ती त्याला टाळत होती. त्याला नकार दिल्यामुळे त्याचा इगो हर्ट झाला. मैत्रीण नाही तर नाही, पण बायको तर तुला नक्कीच बनवीन अशी त्यानं जणू शपथच घेतली होती. कॉलेज संपल्यावर तिचं ज्या मुलावर प्रेम होतं त्याच्याशी लग्न ठरलं आणि लग्नाच्या दिवशी त्यानं त्या नवरदेवाला धमकावून स्वतः त्याच्या जागी उभा राहिला. अशा प्रकारे अर्जुन आणि मयुरीचं विचित्र प्रकारे लग्न झालं. पण लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिने त्याला सांगितलं की मी तुझा खूप तिरस्कार करते. हे लग्न तू मला फसवून केलं आहेस, माझ्या मर्जीने नाही. मी तुझ्यावर प्रेम करत नाही. आय हेट यू. आणि ती खूप रडायला लागते. माझ्याजवळही यायचा प्रयत्न करू नकोस असं रागानं म्हणते. आता खरी मजा येणार आहे. तू मला नकार दिला होतास ना, पण आता रोज तुला माझा चेहरा पाहावा लागणार आहे आणि रोज माझ्यासोबतच रात्र घालवावी लागणार आहे. तू कितीही काहीही बोललीस तरी सुद्धा आता तुझी इथून सुटका नाही. झोप शांतपणे, पण बेडवर नाही, तू सोफ्यावर झोपायचं. जोपर्यंत तू स्वतःहून मला स्वीकारत नाहीस तोपर्यंत तू माझ्या बेडवर झोपायचं नाही. आणि माझी खात्री आहे की तो दिवसही लवकरच येईल, कारण अर्जुनसाठी कुठलीही गोष्ट अशक्य नाही. तुझा नकार कधी होकारात बदलेल हे तुला पण कळणार नाही आणि तू स्वतःहून माझ्या मिठीत येशील. पती म्हणून माझा स्वीकार करशील. ती रागानं म्हणते. होकार आणि तुला माय फूट. दुसऱ्या दिवशी 10 वाजले तरी ती उठली नव्हती. तो रोजच्या सवयीप्रमाणे बाहेर निघून जातो. दुपारी आल्यावर तो ओळखतो की ती अजूनही जेवलेली नाही. तो तिच्यासाठी जेवण घेऊन जातो. ती म्हणते मला तुझ्या घरचं पाणीही प्यायचं नाही. तो म्हणतो तुला आपल्या घरचं म्हणायचं आहे का, कारण हे घर आता तुझं पण आहे. मी हे घर माझं मानत नाही. तुझी मर्जी, पण आता तुला जेवावं लागेल, कारण तशी माझी इच्छा आहे. ही कुठली जबरदस्ती. माझं पोट आहे, मी बघून घेईन. तो म्हणाला ते फक्त तुझं पोट नाही, कधीतरी त्या पोटात माझं बाळ वाढणार आहे. मग त्याची आई तंदुरुस्त नको का. आणि तिने त्याच्याकडे आश्चर्यानेच पाहिले. तू काय बोलतोयस, तुझं तुला कळत आहे का. हो चांगलंच कळते, चल खाऊन घे. आणि तो तिला तोंडात घास भरवू लागला. तरीही ती तोंड उघडत नव्हती आणि तो तिचं नाक दाबतो आणि तोंडात घास घालतो. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही म्हणतात ना, ते असं. तिला त्याचा प्रचंड राग आलेला असतो, पण लग्नाच्या गडबडीत कालपासून तिने काहीच खाल्लेलं नव्हतं. अन्नाची चव जिभेवर रेंगाळली आणि तिच्या पोटात भूक उसळली आणि तिने गुपचूप सगळं जेवण संपवलं. संध्याकाळी तयार राहा, आपल्याला बाहेर जायचे आहे. मी कुठेही येणार नाही तुझ्यासोबत. ते बघ, काही कपडे आणि दागिने ठेवलेत. बरोबर 8 वाजता मी तुला घ्यायला येईन. तिला जणू तो आज्ञाच देतो आणि निघून जातो. मी तयारच होणार नाही, मग बघूच मला कसा नेतो ते, अशी ती मनोमन ठरवते. आणि बरोबर 8 वाजता तो रूममध्ये येतो तर ती तशीच त्याच कपड्यांवर बसलेली होती. मी तुला सांगितलं होतं ना तयार राहायला. मीही तुला सांगितलं होतं ना मी येणार नाही म्हणून. मी तुला शेवटचं विचारतोय, तू स्वतः तयार होणार आहेस की नाही. नाहीतर काय, मारशील का. तू मला असं धमकावू शकत नाहीस. मी आजच्या काळातली मुलगी आहे. तुझा अन्याय मी सहन करणार नाही. इतक्या गुलाबाच्या पाकळीप्रमाणे कोमल बायकोवर मी हात उचलेल का. वेडाबिडा आहे का मी. आणि तो तिच्या दिशेने पुढे सरकतो. तू काय येत आहेस माझ्याजवळ. मी तुला सांगितलं ना लांब राहायला. आता तू स्वतः तयार होत नसशील तर मलाच तुला तयार करावे लागेल. आणि तो तिची साडी पकडतो. थांब, मीच तुला तयार करतो असे म्हणतो. ती सोफ्यावर चढते आणि स्वतःच्याच हाताने स्वतःच्या शरीराला घट्ट मिठी मारून नाही, मी घालते साडी असं म्हणते. मी इथेच थांबू का बाहेर जाऊ. नाही म्हणजे मी गेल्यावर तू पुन्हा तशीच बसशील. होते मी तयार, जा बाहेर. तो हसतो. मी वाट बघतोय रूमच्या बाहेर. लवकर आवर आणि ये. तिचा नुसता जळफळाट झालेला होता, पण करणार काय. तो एक पुरुष होता. शिवाय ती कितीही नाकारत असली तरी तिचा नवरा होता. जबरदस्ती करत नव्हता म्हणून बरे, नाहीतर त्याचा तिच्यावर पूर्ण हक्क आहे. ती तयार होते आणि बाहेर येते. खूपच सुंदर दिसत होती ती. त्याचं भान तिला पाहून कधीच हरवलं होतं, पण उगाच तिची खिल्ली उडवण्यासाठी म्हणतो,
कॉलेजमध्ये जितकी सुंदर वाटली होतीस, खरं तितकी सुंदर नाहीस तू. हे मला आत्ता कळलं. पण काय करणार, आता झालं ना लग्न, भोग आयुष्यभर. मग का केलंस माझ्याशी लग्न? अजूनही वेळ गेलेली नाही. मला माझ्या घरी जाऊ दे. सध्या तरी वेळ पार्टीला जायची आहे, चला. आणि तो तिला गाडीचा दरवाजा उघडून देतो. तर ती तशीच फुगून बसलेली. तो 2 वेळा हॉर्न वाजवतो, पण तरीही ती जागची हालत नाही. मग तो खाली उतरतो आणि तिला अलगद मिठीत उचलतो. सोड सोड मला. हे काय करतोयस तू? तुला तुझी जागा दाखवत आहे. त्याच्या बळकट बाहूमध्ये ती नाजूक कोमल फुलासारखी विसावली होती आणि तो तिला फ्रंट सीटवर बसवतो. आजूबाजूचे पाहणारे वाव, काय रोमॅन्टिक कपल आहे असं म्हणतात. एक मुलगी तर म्हणते, तिच्या जागी मी असायला हवी होते. काय हँडसम आहे ना तो. आणि मयुरी तोंडातल्या तोंडात पुटपुटली, म्हणे हँडसम आहे. इथे येऊन बघ, मग कळेल. ती त्याला म्हणते, तू का हात लावलास मला? अगं मी तुला हात लावावा म्हणूनच तू प्रत्येक गोष्टीत नकार देतेस ना. माझा स्पर्श आवडतो ना तुला. मी माझ्या बायकोच्या मनातलं बरोबर ओळखतो. तो तिच्यावर नवरा असल्याचा सतत हक्क दाखवायचा. पार्टीतसुद्धा ती कोणाशीही बोलत नाही. तो तिला घेऊन जेवायला बसतो, पण इथे मात्र ती मुकाट्याने खाते. नाहीतर हा बाबा पुन्हा एकदा नाक दाबायचा. याचा काही नेम नाही, कधी काय करेल असं ती मनात म्हणते. आणि तो मात्र गालातल्या गालात हसत असतो. हे हाय हँडसम असं म्हणून एक मुलगी येऊन त्याच्या गळ्यात पडली. लग्न केलंस आणि सांगितलंही नाहीस. मला विचारलं असतं तर काय झालं असतं. आणि ती चक्क अर्जुनचा किस घेते. मयुरीला जळवण्याची त्यालाही आयती संधी चालून आली होती. तोही मयुरीकडे सहेतूक पाहतो आणि तिच्या गालावर किस करतो. ते पाहून मयुरी मनातून थोडी हादरते. माझ्यासमोर किस करायला त्याला काहीच कसं वाटत नाही, निर्लज्ज कुठला. पण यामुळे तिला काहीच फरक पडला नाही असं ती भासवते. ती मनात म्हणते, माझ्यावर प्रेम आहे म्हणतो आणि मला सोफ्यावर झोपवतो. स्वतःची मनमर्जी करतो. माझ्या मनाचा जराही विचार करत नाही. जबरदस्ती लग्न केलं म्हणून एकदाही माफी मागितली नाही. याला प्रेम म्हणतात का? आणि आता तर काय, मुलींसोबत. पण मी इतका विचार का करते? मला कुठे त्याच्यासोबत आयुष्यभर राहायचं आहे. संधी मिळाली की मी त्याच्यापासून दूर होणार. पण तो अर्जुन होता. तो तिला अशी संधी कधीच देणार नव्हता. तिचं स्वप्न स्वप्नच राहणार होतं, हे तिला माहीत नव्हतं. ती मुलगी त्याला म्हणते, उद्या रात्री भेटूया. तो त्या मुलीला स्वतःच्या मिठीत घेऊन मयुरीकडे बघत मयुरीला डोळा मारून म्हणतो, बेबी आता माझं लग्न झालं आहे ना. तुला काय सांगू, माझी बायको माझ्या मिठीशिवाय झोपतच नाही. मयुरी आता तोंड वासून त्याच्याकडे थक्क होऊन पाहते. लाज कशी वाटत नाही याला धडधडीत खोटं बोलायला. आता पार्टी संपून दोघंही घरी जाताना ती गुपचूप दरवाजा उघडून बसते. घरी आल्यावर तिला पार्टीत त्याने त्या मुलीला मारलेली मिठी आणि किस सारखा सारखा आठवत असतो आणि ती ते विचार झटकून देण्याचा प्रयत्न करत असते. खरं तर ती आता एका पत्नीप्रमाणे विचार करायला लागलेली होती. इतक्यात तो बाथरूममधून अंघोळ करून येतो. त्याने फक्त टॉवेल लावला होता. त्याच्या पिळदार शरीरयष्टीकडे पाहून ती थोडीशी गोंधळते आणि तोंड फिरवून बसते. तोंड का फिरवलं? हक्क आहे तो तुझा. तू हवी तितका वेळ मला पाहू शकतेस. आणि तो तिच्यासमोर जाऊन उभा राहतो आणि ती घट्ट डोळे मिटून घेते. त्याही स्थितीत ती खूप गोड दिसत होती. हळूहळू तो तिच्या एकदम जवळ जातो. त्याचे ओठ तिच्या ओठाच्या जवळ असतात. तो गेला का म्हणून पाहण्यासाठी तिने डोळे उघडते आणि एकदम त्याला इतक्या जवळ पाहून तिचा तोल जातो आणि तो तिला अलगद मिठीत घेतो. त्याच्या ओल्या केसांवरचं पाणी तिच्या मानेवर छातीवर ठिपकत होतं. तीही त्याच्या स्पर्शाने धुंद होऊन त्याच्याकडे पाहत होती. पाण्याचा एक थेंब तिच्या गुलाबी ओठांवर पडतो आणि तो हळूहळू त्याचे ओठ तिच्या ओठांकडे नेत असतो. दुसरा थेंब तिच्या गालावर पडतो आणि ती भानावर येते. त्याची मिठी सोडवते आणि म्हणते, हे काय करत आहेस तू? केसाचं पडलेलं पाणी पुसत होतो, दुसरं काय? हे असं मला काही कळत नाही असं समजू नकोस. ही सगळी नाटकं आहेत तुझी माझ्याजवळ येण्याची. असं तर मीही म्हणू शकतो की ही तुझी नाटकं आहेत माझ्याजवळ येण्याची. मग अशी पार्टीत जलस होत होती ना तुला? आता तिला काय बोलावे हे सुचत नाही. मला का जलस होईल? तू काही का करेना? तिची चिडचिड पाहून तो मनोमन आस्वाद घेत होता. एकीकडे तिचं मन त्याच्याकडे ओढ घेत होतं. तो तितका वाईट नव्हता जितका ती समजत होती. पण तिचं दुसरं मन तिला त्याच्याकडे जाण्यापासून रोखत होतं. त्यानं तिच्याशी फसवून लग्न केलं याचा तिला खूप राग आला होता. एके दिवशी तिला त्याच्या बहिणीचा फोन येतो. मग कसा चालू आहे संसार वहिनीसाहेब?
माझा दादा तुला आवडला की नाही? आवडण्यासारखं काय आहे ग तुझ्या दादामध्ये? मयुरी, अगं असं नको म्हणूस. तो खूप चांगला आहे. आई बाबा गेल्यापासून त्याने मला सांभाळलं आहे. खूप कष्ट सोसलेत त्याने. कधीच स्वतःचा विचार नाही केला. ती म्हणते, अगं तो मला सोप्यावर झोपवतो. बघेल तेव्हा मनमानी करत असतो. अगं ती त्याची तर स्टाईल आहे. सीधी उंगली से घी नहीं निकला तो उंगली टेढ़ी करनी पडती है. पण तो कधीही तुझ्याशी वेडंवाकडं वागला का? शारीरिक संबंधासाठी त्याने तुझ्यावर जबरदस्ती केली का? तू त्याला समजून घे. जर तो माझ्यावर प्रेम करतो तर त्याने असं जबरदस्ती लग्न का केलं माझ्याशी? आता तू ते त्यालाच विचार. अगं पण तू ज्याच्यावर प्रेम करत होतीस आणि ज्याच्याबरोबर लग्न करत होतीस त्याच्या मनगटात होतं का बळ? थोडी धमकी दिली की लगेच गेला तुला मांडवात सोडून पळून. अशा नेवढत मुळासोबत तू तुझं आयुष्य काढणार होतीस का? आणि मयुरीच्या डोक्यात प्रकाश पडतो. खरंच की अमितसोबत प्रेम करून लग्न करत होते, पण त्याने एकदाही माझा विचार न करता स्वतःचा जीव वाचवून पळून गेला होता. एके दिवशी तो तिला म्हणतो, सकाळी लवकर तयार हो, आपल्याला गावी जायचं आहे. पुन्हा तिचा तसाच आडमुठेपणा सुरू. मी कुठेही येणार नाही तुझ्यासोबत. अर्जुन सकाळी स्वतः लवकर उठून आवरतो, पण ही अजूनही मुद्दाम अंथरुणातच लोळत होती. मग तो तिच्याकडे पाहून गालात हसतो. किती हट्टी मुलगी आहे ही. पण काही कमी नाही असं म्हणत तो पुन्हा तिला बाहूत उचलून अलगद उचलतो. तिला काही काळाच्या आतच शॉवर खाली नेऊन ठेवतो. आता ती नेहमीप्रमाणे चिडली नाही, ओरडली नाही. त्यानं तिच्यावर सतत हक्क गाजवणं तिला आवडत होतं, म्हणून ती मुद्दामच आडमुठेपणा करत होती. आता शॉवर खाली दोघेही चिंब भिजलेले असतात. ती त्याच्या डोळ्यात हरवून गेलेली असते. तिचं गोरे पानसड पातळ नाजूक शरीर पाण्याखाली भिजून तिची साडी घट्ट अंगाला चिकटली होती. अर्जुनचा हात स्वतःवरचा ताबा सुटत चालला होता. त्याने तिचा एक हात तसाच घट्ट धरून ठेवला होता. हात सोडवण्यासाठी ती प्रयत्नही करत नव्हती. तिचा विरोध आता मावळला होता आणि अचानक तिला दिसतं की तिच्या बांगडीची खाच त्याच्या बोटाला लागली आहे. ती पटकन ते बोट हातात घेते आणि तिच्या तोंडात पकडते. तिच्या या कृतीनं त्याचं शरीर आता गरम होऊ लागलं होतं. तो तिच्याकडे सरकत होता. मग ती त्याचं बोट जोरात चावते आणि म्हणते, काय फाजीलपणा आहे हा? तो म्हणतो, तुला आंघोळ करायचा कंटाळा आला होता ना म्हणून. आता करशील आंघोळ? किती पण मीच घालू? नाही, जा तू बाहेर. ती त्याला बाथरूमच्या बाहेर ढकलते आणि दाराला टेकून गालातल्या गालात हसत असते. ती बाहेर येते तेव्हा तो त्याचं तेच बोट तोंडात घेऊन बसलेला असतो, जे तिनं तोंडात पकडलं होतं. ती त्याच्याकडे कटाक्ष टाकते आणि बाहेर जाते. दिवसभर तो तिला गावाकडची शेती, कामगार, मळे सगळं काही दाखवतो. सगळ्यांशी तिची मालकीन अशी ओळख करून देतो. सगळेजण तिच्यापाशी त्याचं कौतुक करत असतात. त्याचं बालपण, त्याचा संघर्ष, प्रामाणिकपणा सगळं काही तिला समजतं. आज ती त्याचं एक नवीनच रूप पाहत होती. शेतातील काम तो लाज न वाटू देता करत होता. त्याचं पिळदार शरीर चिखलाने माखलेलं होतं, तरी खूपच रुबाबदार दिसत होतं त्याचं ते रूप. आता ती मनाने केव्हाच त्याची झाली होती आणि तो तिला म्हणतो, माझ्या हातावर पाणी ओततेस का? बघ हा, नाही तर दुसऱ्या कोणाला तरी सांगेल, मग बसशील पश्चाताप करत. त्याच्या बोलण्यावरती हसते आणि त्याच्या हातावर पाणी घालते. त्याच्या पाठीवरचा चिखल तिच्या पदराने पुसून काढते. त्याचं शरीर आता तिला अनोळखी वाटत नव्हतं. तिलाही तो आवडायला लागलेला आहे हे त्याच्या लक्षात आलं होतं. दोघेही घरी येतात. दोघेही कंटाळलेले असतात आणि झोपी जातात. सकाळी जेव्हा तिला जाग येते तेव्हा ती चक्क त्याच्या बेडवर असते. मित्र खाली झोपले होते, मग इथेवर कशी आली असा ती विचार करते. अर्जुन मात्र कधीच बाहेर निघून गेलेला असतो. आता त्याच्या रोजच सकाळी उठून बाहेर जाण्यामागचं कारण तिला समजतं. त्याचा दिवस लवकरच सुरू व्हायचा. तो खूप मेहनती होता. त्याने काल तिची ओळख करून देताना तिचा मालकीन म्हणून केलेला उल्लेख तिला आवडला होता. आता तो तिला हवाहवासा वाटत होता. आता रोज तो इतक्या सकाळी उठून बाहेर का जातो हे समजलं. एवढ्या कमी वयात तो एका फॅक्टरीचा मालक होता आणि गावाकडची शेतीही त्याने छान सांभाळली होती. तो खूप मेहनत करत होता आणि ती म्हणते, मी त्यांची मालकीन आणि ते माझे मालक. मालक म्हणजे हक्क गाजवणारा. मग मीही आता त्यांच्यावर मालकीन असल्याचा हक्क गाजवणार. आणि मनातल्या मनात ती काहीतरी ठरवते. रात्री तो आला तर खोलीत अंधार होता. तो ठेच लागून पडणार, तोच ती त्याला सावरते. अशीच आयुष्यभर मला सावरशील तर मी नेहमी पडायला तयार आहे, असं तो म्हणतो. त्याच्या मंत्रमुग्ध आवाजावर ती मोहित झाली होती. ती मेणबत्ती लावते आणि त्याचा हात हातात घेऊन मधाळा आवाजात लाजत म्हणते, दिसत नाही का तोल का जातोय आज तुमचा? तो पटकन जाऊन लाईट लावतो आणि मोठ्याने म्हणतो, हा तू अंधार करून ठेवला आहेस ना म्हणून.
काय गरज होती लाईट घालवायची? आणि तिचा मूडच जातो. तो पाठीमागून तिला मिठी मारून हळूच तिच्या कानात म्हणतो, मला माझा चंद्र उजेडातच बघायला आवडतो. तिचे गाल लाजून लाल झाले होते. बघ, हे तुझे टोमॅटोसारखे लाल गाल मला अंधारात कसे दिसणार? ती म्हणते, रात्री तुम्ही मला बेडवर का झोपवलं? तुम्ही तर म्हणाला होतात की जोपर्यंत मी तुम्हाला पती म्हणून स्वीकारत नाही तोपर्यंत मी सोप्या झोपायचं. आता ती त्याला तू न म्हणता तुम्ही म्हणत होती. हो, पण तू मला कालच शेतात गेल्यावर पती म्हणून स्वीकारलं होतं. तिनं त्याच्याकडे फार आश्चर्यानं पाहिलं. त्याला कसं कळलं होतं तिच्या मनातलं कोण जाणे, पण ते खरं होतं. तो तिचा चेहरा दोन्ही हातात पकडून म्हणाला, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो मयू. त्याच्या तोंडातून हे शब्द ऐकून ती शहारली. प्रेम करता, पण मग जबरदस्ती लग्न का केलं? तू त्या बावळट अमितसोबत बोहल्यावर चढली होतीस. 5 मिनिटं जरी उशीर झाला असता तर ही मयुरी एक्सप्रेस माझ्या हातातून सुटली असती. मग मी काय तुम्हा दोघांच्या डोक्यावर अक्षता टाकून तुझ्या लग्नात उष्ट्या पत्रावळी उचलत बसायचं का? त्याच्या या विनोदी बोलण्यावर ती खळखळून हसते. अशीच कायम हसत राहा आयुष्यभर. वचन देतो की कधीच तुझ्या डोळ्यात पाणी येऊन देणार नाही. ती भावूक होऊन त्याच्या मिठीत शिरते आणि तो म्हणतो, तुझ्यासारखा रसगुल्ल्यासोबत लग्न करून मी खूप समाधानी आहे. तीही म्हणते, तुमच्यासारख्या खट्ट्या मिठ्ठ्या मुरंब्यासोबत संसार करायला मलाही आवडेल. आणि तो तिला अलगद त्याच्या बाहूत उचलतो आणि बेडवर ठेवतो. ती मुलगी कोण होती पार्टीतली? फारच चिपकत होती तुम्हाला. तुझी सवत. काय? तिचे हावभाव पाहून तो खूप हसतो. त्याच्या त्या विलोभनीय हस्त्याकडे पाहून तीही हसू लागली. अगं, ती माझी मैत्रीण आहे फक्त, बाकी काही नाही. मी फक्त आणि फक्त तुझाच आहे. आणि म्हणतो, बापरे, खूप हात दुखत आहेत. का? हा रसगुल्ला सारखा सारखा उचलून. दुसरं काय? हा रसगुल्ला खूपच भारी आहे. किती बोलता हो तुम्ही, आता पुरे ना. आणि तो आणखीन काही बोलणार इतक्यात ती त्याच्या ओठांवर तिचे ओठ टेकवत त्याला घट्ट मिठी मारते. तिचा नकार कधी होकार झाला हे तिलाही समजलं नाही आणि ती त्याला सर्वस्व मानून स्वतःला समर्पित करते.